श्रीमान दादाची कमेंट आलेली आहे, दादापर्यंत पोहोचली आपली व्हिडिओ. ऐसा नाही भैया, आता जिंकायचंच आहे. आता अब तयारी हो चुकी है म्हणताय. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. एक मिनिट थांबा. व्लॉग चालू होता ट्रकच्या लग्नाचा, जरा असंच बघत होतो सगळे जुने व्लॉग परत. आणि आपण रेडी होतोय, रेडी झालेलो आहे जॉबला जायला. आणि भेटलं की चल एक असंच व्लॉग बनवूया, ट्राय करूया व्लॉग बनवायचं की अ डे इन माय लाईफ. वा भाई, पाणी भरू द्या, ऑलरेडी लेट झालं यार. मी जेवलो वगैरे खूप लेट. आता आरामात 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 म्हटलं चल आरामाचं चालायचं, आरामातच करत राहिलो आणि संपा गेम विषय. मला जरा वाटतं थोडं लेट होईल. मला वाटलं तर मी रिक्षा मारू दे. डेली मी चालत जातो, म्हणून मी 1 तास आधीच निघतो. इतनी खुशी भाई, काय सांगू. आता मी आज ब्लॉग करायचा विचार केला आणि मी रील टाकलेली होती. आता मी 2-3 दिवस रील टाकतो आणि ती चांगलं चालतं. ते अंगात ॲसिड वेलच्या वगैरे आपल्या चिच्च्याच्या स्नॅक वगैरेच्या रील आहेत. आणि सीन असा आहे की मी आज सकाळी टाकलेली एक रील चिच्च्यासोबत बोलताना, आणि त्याला असं बोलायला लावलेलं होतं. मी फटफट चालतो, मला लेट झालं. त्याला बोलायला लावत होतो की तुझी लायकी नाही बोल करून, आणि ती वाली रील मस्त बनवली वगैरे, एडिट वगैरे माझ्या मित्राने करून दिली भाई. त्यावरती आत्ताच मला मेसेज आलाय. मी माझं लक्ष नव्हतं, कारण का मी माझ्या कामाला निघायच्या घाईत होतो. आत्ता मी बघितलं, श्रीमान दादाची कमेंट आलेली आहे, दादापर्यंत पोहोचली आपली व्हिडिओ. DK वगैरेची पण कमेंट आले, मी कमेंटला रिप्लाय देतात सगळ्यांच्या. आणि भाई असा दिवसाची सुरुवात झालेली आहे, एकदम खुश. आणि आता मी ट्राय करेन की मी पूर्ण हा व्लॉग बनवेल. मी ह्यावरती फोकस राहील आणि काय बोलतात, मी हा पोस्ट करेन, नक्की पोस्ट करेन. मला असं वाटतंय की मी हा पोस्ट करेन. मी आता खुश आहे, एकदम फटे खुश आहे. तर निघालोय, म्हणजे मी निघालो तर मी ऑलरेडीच आहे. मी परत तेच करतोय. तर तिथे मगाची काकी आल्या म्हणून मी थांबवलं, माझ्या ओळखीच्या काकी होत्या. आता इकडनं निघतो डायरेक्ट रिक्षामध्ये, नाही तर चालत असेल तर चालत बोलत जाऊ. तसं टाईम आहे थोडाफार माझ्याकडे, चालत जाऊ. नाही तर डायरेक्ट मी स्टेशनवरती भेटतो, जरा क्लिप्स टाकेन ट्रेनच्या, काय घापगुप काढून एकदम HD मध्ये. चलो. हां, तर सीन असा आहे की आपला एक टार्गेट होता, दादाची कमेंट यायला पाहिजे होती. दादाची कमेंट आलेली आहे. आता आपल्याला नुसतं स्नॅक्सच्या कमेंटचा वाट बघायची. दादा अरे म्हणजे स्नॅक्स गेलाय बाहेर कुठेतरी. आता मला त्या जागेचं नाव नाही आठवतं. जागा मी वाचलेली होती, बट नाव नाही आठवतं. आपण आता तिथे गेला आहे तो, बघू. त्याला जर दिसली व्हिडिओ, त्याने कमेंट केली तर भाई दिवस सफल आहे. आणि आता जाऊन भाई आज काम असणार आहे माझी. मला काल लय काम केलं आहे, आज पण काम आहे. पण काल मी कंप्लीट करून आलो, माझं शेवटचं बाकी होतं QC करायचं. ते त्या सागरला सांगितलं आणि त्याने पण केलं नसेल मे बी. बघू आज काहीतरी नवीन. आता पब्लिक नाही आहे ना, आता भाई नवीन शिकवणार आता आणि टाकणार आमच्यावर. चलो देखते हे. कॉलेज आलं आहे, दाखवतो माझं कॉलेज, दाखवतो मी तुम्हाला. कारण माझं कॉलेज एकच मिनटं हे बघा दिसतंय ना, साठे कॉलेज. दिस इज माय कॉलेज. आणि मी जरा नर्वस आहे की आता मला कोणी माझ्या ओळखीचा भेटलं तर भाई मी नर्वस होऊन जाणार एकदम. मला असं खूप आहे, मी अजून इंट्रोवर्ट आहे, केस बिघड. डे इन माय लाईफ भाई. मी डेली चालत जातो, मी रिक्षा नाही मारत. काल फक्त गेलेलो रिक्षाने, कारण का गन्नू होता, गन्नूनेच रिक्षाची दिली. आपण तर भाई चालत जातो, येताना पण चालत येतो. तुम्ही बघालच व्लॉगमध्ये पुढे. चलो मिलते सीधा ट्रेन में. AC गेली आता. का वास मारला भाई, एकदम बेकार, नुसता देशी, खतरनाक देशी मारलेली भाई त्याने. मला जरा पाठी जावं लागणार. लय पुढे उतरतो मग परत उलट्या पाठी जावं लागतं. देशीचा नुसता वास मारला भाई, बेकार एकदम. अजून 1:30 वाजले, मला 2 वाजता कामाला पोहोचायचं. काय बोलतो, इकडनंच पकडतो ट्रेन, इकडनंच पकडतो. ट्रेनमध्ये बसतो आणि तुम्हाला सांगतो काय सीन काय नाही. मित्रांनो, आपण उभे आहोत दरवाजावर, कारण का बसायला आहे जागा, बट आपल्याला मस्ती आहे अंगात. आणि मला व्हिडिओ चेक करायचे की वॉइस येतोय की नाही. जर वॉइस येत नसेल तर मग काय आहे, माझी जिंदगीच खतम आहे तिथे. मी मारेन स्वतःला, मी मारून टाकेन स्वतःला. कारण का मी एवढं काय बोललो. मी लय खुश होतो दादाची कमेंट बघून.
जर नसेल झालं ना रेकॉर्ड, खतम आहे रे मग मी. आता जोगेश्वरी येईल, मग राम मंदिर येईल, उतरूया आणि मग जरा जोशमध्ये मे बी येईन मी, जरा कॅमेरा वर घेईन. आता पण मी अजून कॅमेरा खालीच ठेवला, असं असं घेईन. मला भीती वाटते यार, हे जे मोठे मोठे येतात ना टाकतात. चल आतमध्ये जातो डायरेक्ट राम मंदिरला उतरून. बिल्डिंग आहे ना ही, मी खाली जेव्हा चाय प्यायला जातो ना तेव्हा मला ही दिसते बिल्डिंग. अरे यार, हा हे बघा ही वाली बिल्डिंग. जेव्हा पण चाय प्यायला जातो ना मला म्हणजे एकदम समोरनच दिसते. तुम्हाला दाखवतो मी जेव्हा मी चाय प्यायला जातो. आता राम मंदिर स्टेशन आलेलं आहे आणि आता आपल्याला उतरायचं आहे. ऑन टाइम पोहोचलोय भाई, ऑन टाइम पोहोचलेलो आहे. आणि आता मी जरा कॅमेराचा वर घेऊ शकतो, कारण का आता मी राम मंदिरला बघतो. आता मी जरा माझी एन्झायटी इंट्रोवर्टनेस एकदम गेलेला आहे पूर्णपणे. जरा जरा जातो, म्हणजे एकदम नाही गेलाय पूर्णपणे, जरा जरा जातो. मला एकच मिनटं मी चढतो आधी इकडे. ऑन टाइम तर आहे भाई आपण, मला वाटतं मी टायमाच्या लवकर जाऊन 20 मिनिटं, आणि माझं ऑफिस 5 मिनिटावर आहे. हां म्हणजे मी माझ्या स्पीडला चाललो तर 5 मिनिटावर येतो. तर मला एक सीन सांगायचा होता की जे क्रिएटर्स आहेत आणि जे क्रिएटर्सला बघणारे जे छोटे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांना मित्रांनो सपोर्ट करा. कारण का आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. माझ्या रीलला व्ह्यू जात नव्हते तर मी थोडा असा हे होतो की अरे यार नाही जात आहे. मग माझ्या आयडिया पण येत नव्हत्या, मला काही बनवायला पण जमत नव्हतं. नव्हतंच जमत आहे मला बनवायला. बट आता रिसेंट माझ्या 3 व्हिडिओ लगातार 3 दिवस मी पोस्ट करतोय, 3-4 दिवस पोस्ट करतोय. तर माझा हा जॉबचा कितवा दिवस आहे, 4था दिवस आहे. तर 3 दिवसामध्ये, सॉरी 4 दिवसामध्ये मी 3 व्हिडिओ पोस्ट केलेत. आणि भाई काय बोलू, म्हणजे पहिली शीखची व्हिडिओ होती, ती शीखने रिपोस्ट केली तर ती तर भाई बेकार गेली एकदम. 8 लाख घुसली ती. आणि 8 लाखच ना, 800K म्हणजे 8 लाखच ना जे असतील ते. आणि आता परत काल एक टाकलेली होती अशीच ऑफिसमध्ये बसून. तिथं ती असे हे पण नव्हतं केलं की टाकेन करून. ऑफिसमध्येच बसलेलो होतो तेव्हा मी शूट वगैरे केली. माझ्याकडे ऑलरेडी व्हिडिओ होती एक स्नॅकसोबतची, त्यातला क्लिप घेतला. आणि मला ऑफिसच्या टायमाला तर फोन नाही जास्त वापरायला भेटत. मग लंच ब्रेकला आणि टी ब्रेकच्या टाईमला मी ते हे केलं, एडिट वगैरे करून मी ती पोस्ट करून टाकली. ती पण एवढी चांगली गेली. आणि आज आता एक केली आहे प्रॉपर स्नॅक्सची, जी मेन व्हिडिओ मला करायची होती, जी बनवून ठेवलेली होती ती पण केली. आणि ती पण भाई चालते. दादाची कमेंट आली तर भाई त्याच्यावरती. तर तेच आहे की जरा छोट्या छोट्या क्रिएटर्सला सपोर्ट करायला नंतर तसे आयडिया येत राहतात. मग आता माझ्या डोक्यामध्ये पण अजून आयडिया येतात. आता मी आयडियांचं सोडा, मला म्हणजे असं एक जरा हिंमत आली की भाई काहीतरी होतं आहे, कोणतरी बघतं आहे आपल्याला, थोडेफार व्ह्यूज येत आहेत, तर आपण काहीतरी करू शकतो असं वाटतं. तर मला तेच बेसिकली माझा बोलण्याचा मुद्दा हाच आहे की छोट्या क्रिएटर्स असले तरी पण त्यांना जरा सपोर्ट करा. त्यांच्या काय कॉमेंट्स वगैरे असतील तर कॉमेंट्स करा, लाईक करा, त्यांचे रिपोस्ट वगैरे करा तुम्हाला ते रिलेटेबल वाटले तर. आणि एक मला बोलायचं होतं, इथे पाठीमागे आता नंतर येताना दाखवेन यार, पण आता मी पाठीने फिरणार. इंडी स्टे करून एक हे आहे, हॉस्टेल आहे. सो ते मी बघतोय. आणि आता मी 3-4-5 दिवस झाले मग मी बघतोय ते येतं जाताना. मला ते बाहेर ना एकदम असं खूप फॅसिनेट करतं आहे की असं तिकडे आतमध्ये जाऊन राहावं वगैरे, किंवा आतमध्ये जाऊन एक्सपिरियन्स घेऊन यावं. बघू, त्यांना मी DM करायचा विचार करतो की ॲज अ लाईफस्टाईल क्रिएटर किंवा ट्रॅव्हल क्रिएटर म्हणून त्यांना DM करूया आणि बघूया. उसाचा रस एक उसाचा रस मारूया भाई, थांब. उसाचा रस तर होऊनच जाऊ दे भाई. एक हाफ देना. कितने वाला हाफ? 15 रुपये. हाफ ही दे दो, अरे जास्त खर्च नाही करायचं. काम पैसे घेऊ. मला आहे ना असं वाटतंय की आता म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं काय ना काहीतरी येतच राहते नुसतं सारखं. मी जरा तोतल्यासारखा बोलतो. आता दादाला बघून बघून तोतला झालोय रे. काय करायचं ह्या तोतल्यापणाचं. काल पण अभंगाला मी बोलत होतो माझी स्किन ड्राय झाली आहे, तर मी त्याला ड्राय स्किन बोलत होतो. त्यात मी तेच आता जसं अडकलं तसंच ड्राय स्क्रीन असं जर ना काहीतरी तोतला झालं यार. काय करायचं या तोतल्यापणाचं भाई, काहीतरी उपाय द्या मला. तर मी काय बोलतो, आयडिया माझ्या डोक्यामध्ये आहे ना, काय ना काहीतरी चालूच आहे. 1 मिनिट थांब.
आता मी ह्या डेली रूटवरनं जातो ना काय गरम होतं भाई. आता हे आम्ही डेली रूटवरनं जातो तर मी आहे ना म्हणजे हे एक मंदिर आहे राम मंदिर, म्हणजे हे भाई इथे हे राम मंदिरचं बोर्ड आहे आणि इथे आतमध्ये मंदिर आहे आणि अशी स्पेस वगैरे पण आहे चांगली फार इथे अशी. बेसिकली मी विचार करत होतो की असंच एक टाईम भेटला, वेळ भेटला तर मग व्हिडिओ बनवून टाकायची वीक ऑफ वगैरेच्या टाईमला किंवा जॉबला येता जाताना जर कुठे कधी लवकर निघालो ना तर बनवून टाकेन अशी. आणि मेन म्हणजे ते इंडी स्टेचं मला असं एकदम हे होतं की यार त्यांना DM केलं त्यांचा रिप्लाय वगैरे आला पाहिजे, मग मजा यायला पाहिजे. मी असं स्क्रिप्ट विप्ट माझ्या डोक्यामध्ये रेडी आहे, फक्त जी प्रॉपर हे करायचं आयडिया तर रेडी आहे भाई. आता बस करतो व्हिडिओ. आता ऑफिसमध्ये गेल्यावरती पोचल्यावरती डायरेक्ट लॉग इन करताना तर टाकतो आणि मग डायरेक्ट मी मे बी डायरेक्ट लंच ब्रेक, मग चाय ब्रेक आणि मग निघताना बस. का आतमध्ये मी यूज नाही करू शकत जास्त. आणि हा माझा डेली आजचा आउटफिट आहे. अरे मी चप्पलवर येतो आता, मला कंटाळा येतो भाई. शूज घालून घालून मरायला होतं त्या गरमीमध्ये आणि असं कम्फर्ट पण वाटत नाही त्याच्यामध्ये. ऑफिसमध्ये बसलं डायरेक्ट गेलो, फ्लिपफ्लॉप काढली, मांडी घातली, चेअरवरती बसलो, जे काय काम आहे ते निपटावलं, चल खतम. ते शूज असले की चप्पल पण काढायला भेटत नाही आणि असं मला म्हणजे शूज असल्यावर शूज काढायला भेटत नाही. मला ते कसं तरीच वाटतं, एकदम मला अनकम्फर्टेबल वाटतं, पाय दुखायला लागतात. चलो भाई भेटूया डायरेक्ट आता ऑफिसमध्ये. भाई आता मला व्हिडिओ ना डायरेक्ट मी लंच ब्रेकला संध्याकाळी बघेन 5-6 वाजता वगैरे बंद करेन. TR आले की कामाला लागेल जाईल. इकडनं हल्लो नाही, फक्त वॉशरूमला गेलोय, पाणी पितोय, वॉशरूमला गेलो पाणी पितोय, आम्ही काय करतच नाही. काम आलंय भाई अजून 7:30 8 8:30 पर्यंत काम होऊन जाईल. नंतर काय आलं तर आलं, नाही तर नाही. तर 2-3 जॉब कम्प्लीट करतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट खायला खाताना पिताना. नमस्कार मित्रांनो, आलो मी ब्रेकला. आता माईक वाईक नाही लावला, मरू दे म्हटलं, कंटाळलं तिथे बसून बसून. ब्रेक घेतला जरा, म्हटलं खातो तर जरा इथे खातो, थांबा रस्ता क्रॉस करू दे. हा भाय काय बरं वाटतं हो, पाठीमागे मस्त आहे ढगा. खातो पितो जरा आता खतरनाक भाई यार. एक तर एवढं काय 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 शिकवायचं आहे ना, आणि शिकायला भेटते ती बात वेगळी आहे बाबा. असं वाटतं की लयच काम देते, बट ठीक आहे, माझ्याकडे मीच काही करते काम करायची. मला 11 वाजेपर्यंत टाईम आहे आणि मी असं विचार करतो की मला 8 वाजताच निघायचं. जसं माझं तर म्हणजे 3 दिवस मी 8 वाजता निघालो ना, तर मला असं वाटतं की मला आता 8 वाजताच निघायचं आहे. काही रगडतो जरा आणि चहा एक पितो आणि मग जाईन करतो वरती. आणि वरती काहीतरी मोबाईल बघत माझ्याकडे 1 तास आहे अजून. 1 तास आहे अजून, 1 तास. ही दुपारची वास कमुस्की, वास कमान, वा माणुसकी, वाम नुसकी, वाम कुस्की, वामच कुस्की घेईन म्हणतो. सोचा करते हैं ये खुद से पूछा करते हैं, क्यों दुनिया का नारा जमे रहो, क्यों मंजिल का इशारा जमे रहो. उन उन वटातून गुलाबी धांदल वाफळ. मित्रांनो आता आवाज येतो नाही येतो मला माहित नाही. मी खुश आहे कारण का आता रात्र आल्या, पब्लिक कमी आहे आणि मी असं कॅमेरा वर करून चालू शकतो. आणि आता मी निघालोय. 11:05 झाले मला निघायलाच आणि निघालं आता ऑफिसवरनं. भाई बघू आता इकडनं चालत जाऊन गन्नूला फोन करायला लागणार आहे वाटतं मला की भाई घ्यायला ये, नाही तर मग काय भाई पायी आपली यात्रा काढा यात्रा पायी इकडनं आता काय चालत पोचेन फटकरनं एकदम राम मंदिर स्टेशनला. तिकडनं पुढचं तर मला बघायला लागेल भाई काय सीन आहे काय नाही. 1 मिनटं थांबा.
मित्रांनो स्टेशनला आलोय भाई. मी व्हिडिओ काढायचंच विसरलो, म्हणजे काढली मी क्लिप बट मग मग तो माझा क्लायंट आला एक, मध्ये क्लायंट काय बोलतो, माझा कलिग म्हणजे माझ्यासोबतचा एक, तो तिथे भेटला. मग आम्ही बोलत 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 आलो. हे बघा राम मंदिर आहे. माझी ट्रेन आहे, 1 मिनिटात आलीच आहे ट्रेन. भाई आज जरा असं वाटतंय की लेट झालंय करून. ठीक आहे बट काय आहे, आता घरी जाऊन आरामात थोडंसं जेवेन आणि डायरेक्ट झोपून जाईन किंवा हेच एडिट करत बसेल. उद्या परवा या हफ्त्यामध्ये टाकून देणार. म्हणजे जरा टाइमच जाईल मला. मला एडिटिंगचा हाय आळस. मी कोणाला तरी देईन तरी, नाही स्वतः करेन तरी, बघू. डिपेंड्स ऑन माय मूड. बच्ची के दिल में. अब आ गेला कामावरचा कधी. त्याशी तेच बोलत येत होतं की, तो पण मला तेच बोलतो, मी म्हणत होतो की काय फोनच पडला भाई. तो पण तेच बोलतोय आणि मी पण तेच बोलतोय की भाई काय आहे, म्हणजे आपण करतो का, आपली फील्ड काय आहे, आपण कुठल्या फील्ड मध्ये काम करतोय. मला लिटरली पब्लिक अशी बोलते, अरे भाई तू बीकॉम करतोय, तू इव्हेंट मॅनेजमेंटला कसा घुसतोय, जे बीएमएम वाल्याचं काम आहे. अरे बीएमएम वाले जे करत नाही ते तू करतोय. आता हे कंटेंट अनालिसिस आहे ना, मेन प्रेफरन्स त्यांचा बीएमएम वाल्यांचा होता. मेन प्रेफरन्सच बीएमएम वाल्यांचा होता. माझं बीकॉम कम्प्लीट पण नाही झालंय आणि मला पब्लिक बोलते की तू हे काय करतो, काय नक्की ऑलराऊंडर झालाय पूर्ण. काय करणार आता, इव्हेंट करतोय मी, प्रोडक्शन मध्ये काम करतोय. आता मी इथे लागलोय हे कंटेंट अनालिसिसला. मी माझ्या आयुष्यात पूर्ण आहे ना कधी एवढ्या न्यूज बघितल्या नसतील. माझ्या पूर्ण आयुष्यात कधी एवढ्या न्यूज नसतील बघितल्या ना, एवढ्या मी आता या 4 दिवसामध्ये बघितल्या. लिटरली 50-50, 60-60 तासांच्या न्यूज. म्हणजे आम्हाला स्लॉट असतात 2 तासाचे, त्यातनं आम्हाला क्लायंटसाठी न्यूज काढायचे असतात, भले फास्ट फॉरवर्ड मध्ये. बट असे न्यूज बघितले तर मी उत्तराखंड UPच्या पण न्यूज बघतोय मी. काय बोलणार मी. सगळे आपले मराठी जे चॅनल आहेत, Zee24 तास, DD, सह्याद्री, अजून कुठलं आहे, लोकमत, लोकशाही, आणि अरे अजून लय आहेत भाई. एवढे चॅनल काढून ठेवले. ABP माझा बोल, काय 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 आहेत. आता मी या 5-4 दिवसामध्ये ना लय बघितलं भाई, खूप बघितलं. बघू आता काय होतंय काय नाही. बट भाई आजचा दिवस चांगला होता, एकदम सक्सेस होता दिवस. दादाची कमेंट आली, लाईकने लाईक केलं, म्हणजे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि आपल्या व्हिडिओच्या पण रीच चांगल्या जात आहेत. तर 3 दिवस तर खूप खतरनाक गेले आहेत व्हिडिओ. बघू आता यातनं काय कंटेंट निघतोय काय. भे माझा फोन पडतोय यार, काय फालतूगिरी आहे, राहतच नाही उभा. असं बसायला लागेल का मला, असं बसू काय मी गेम डिलीट केला. सकाळी मला हे आलं स्टोरेजचं. मी असा आहे बडबड्या, बट मला असं लोकांसोबत नाही शेअर करायला आवडत. कोण माझ्यासोबत 4 जण बसले तर मी नाही शेअर करू शकत ती गोष्ट. मी एकट्यामध्ये, आता जसं माझे मोजके जण हातावरती मोजता येणार आहेत. एक झालं गन्नू, प्रथमेश, उदय, अभंग, संध्या, पूजा, 5 जण. पूजा कधीतरीच भेटते, संध्या कधीतरी भेटते, उदय खूप कदाचित भेटतो आता. गन्नू आणि अभंग आहेत जे डेली भेटतात, ते पण आता नाही भेटायला होणार, कारण का गन्नूचा सकाळचा जॉब आहे, माझा दुपारचा मी जातो रात्री येतो. अभंगाचं पण आहे. अभंग एक मला प्लस पॉईंट झाला आता, अभंगाला राम मंदिरमध्ये ईस्टमध्ये जॉब भेटला आणि त्याचा टायमिंग पण ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे माझा तर 2 ते 11 आहे, त्याचा 4 ते 11 काय 5 ते 11 ते काहीतरी आहे. बट भाई म्हणजे मला ॲटलिस्ट कोणीतरी सोबत भेटेल घरी येताना. असं मी एकटा नाही येणार, काहीतरी बकचोदी करत ना तर मी मरगळल्यासारखा बसून येणार. त्या ट्रेन मधनं काय पब्लिक करते हे ते वगैरे बघत येणार. बघूया आता काय कसं काय चाललंय. थांबायचं नाही भैया, आता जिंकायचंच आहे. आता अब तयारी हो चुकी आहे म्हणताय, आता तयारी झाली आहे रे. आता माझी ही इन्सिक्युरिटी आहे मला. माझे फोटो बघा, माझे व्हिडिओज बघा, मी हात कधी वर नाही गेलाय, माझ्या खिशामध्ये असतो. बट आता सोडून द्यायचं. आता नाही एवढा विचार करायचा, कोणाला काय वाटेल, कोण काय विचार करेल, एवढं करत नाही बसायचं. अभि होगा. अंधेरी आलंय, पारला उतरतो. मी उतरून काय व्हिडिओ काढू, मी घरी जाऊनच व्हिडिओ काढायचा. मी बस झाल्या, जर काय कॉन्टेंट भेटला, काय कोण मेलं तडमडलं व्हिडिओ तर व्हिडिओ काढेन, नाही तर भाई मी घरी काम. आता मी चालत सुटणार आहे. अभंगाला फोन केला तर काय माहिती, अभंग येईल मे बी. अभंगाला फोन करून ट्राय करतो, अभंग येतोय काय.
अभंग आला तर चांगलाच आहे, तो मला सोडेल पण हायवे रोजला आणि मग तो तिकडनं जाईल, जरा बडबड पण करेल. चल बघूया, अभंगाला फोन करतो. My G is here. Pitches ain't. Nah. Pitches are loyal. I was not loyal, by the way. So sorry for that. मादर चोद आहे, मादर चोद. चालू आहे चौरसिया. Yes. हा माझी एक It's एक थंड it's काहीतरी प्यायला 12. घेतो. Yes, please, Meg, please. काहीतरी थंड प्यायला घेऊ, मग कसं बरं होऊन जाईल ना. 12. It's almost 12 a.m. थांबा जरा. Yes. नमस्कार मित्र, मी एवढा नल्ला आहे मी रात्री आलो इकडे, तुम्हाला दाखवलं की जातोय आम्ही चौरसियावरती, मी थंड वंड प्यायला घेतलं. मग अभंग आणि ती बडबड 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 करत घरी पोहोचलो, मी जेवलो आणि ती झोपलो पण त्याच्यात, मी लई दमलेलो. आणि आता दुसरा दिवस आहे आणि मी परत कामाला निघालो. अरे मी ही जिंदगी का. चला आता मी काही जास्त ब्लॉगमध्ये काही केलं नाही, बट स्टील जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, तुम्ही एवढं बघत असाल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रांना नवीनच ब्लॉगर आला आहे मार्केटमध्ये, सबस्क्राईब पण करूनच ठेवा. ते बेल आयकन वगैरे जे काय ते दाबा नुसतं दाबून टाका आणि सपोर्ट करा. बघूया आपण कुठपर्यंत जातो, कसं काय. इंस्टा तर आपलं चालूच आहे, यूट्यूब पण आपण चालू करतोच आहे आणि चालू झालेलंच आहे. चलो मिलते हैं, बाय.